निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांच्या युत्या, आघाड्या आणि बिघाड्यांचं पेव फुटतं. महाराष्ट्रात महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. त्यामुळेच आगामी काही दिवसात काही पक्षांच्या नव्यानं युत्या झालेल्या दिसतील, तर काही पक्षांची असलेली युती तुटलेली दिसेल. यात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीची घोषणा दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रासाठी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्याची गरज आहे असे सांगत नामदेव ढासा यांच्यासोबत युती केली होती. त्यानंतर रामदास आठवले यांच्याशी देखील त्यांनी युती केली आणि आता शिंदे यांनी हीच परंपरा पुढे नेत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केल्याचं जाहीर केलं आहे. याच विषयावरती आज आपण सविस्तर विस्ताराने चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर. शिवसेनेने मुंबईत आणि त्यानंतर महाराष्ट्रात जे काही संघर्ष केले त्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबरही संघर्षाचे अनेक प्रसंग आले. आरक्षण, मराठवाडा नामांतर अशा काही मुद्द्यांवरती शिवसेना आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांचे संघर्ष झाले. नामांतरानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे गरजेचे आहे असे परखड मत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे व्यक्त केले. त्यानंतर बाळासाहेबांनी सुरुवातीला नामदेव ढसा यांच्या दलित पॅन्थरला भाजप सेनेयुतीसोबत घेत शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा दिली. पुढे निवडणुकाही एकत्र लढले. त्यानंतर युतीसोबत येण्याची ऑफर रामदास आठवले यांना देण्यात आली. अखेर आठवलेंना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसोबत घेतले, ते आजपर्यंत टिकून आहे. या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युती केली होती. त्यावेळीही त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिला होता, पण ही युती फार काळ टिकली नाही. या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. मुख्य नेते अर्थात पक्षप्रमुख झाल्यावर त्यांनी एक महत्वाचे पाऊल पुढे टाकत आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाशी युती केली आहे. आता याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल हे आत्ताच सांगणं धाडसाचं ठरेल. या निमित्ताने शिंदे यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील एका नेत्याला आणि त्याच्या पक्षाला आपल्या सोबत आणले आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाशी युती करून शिंदे यांच्यातील नेत्याची चुणूक दिसली. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचा संदेश रिपब्लिकन सेनेबरोबर ती सुरू केलेल्या आनंदवारीतून दिला आहे. आगामी निवडणुकीबाबत शिवसेना किती गंभीर आहे हेही दाखवून दिले आहे. त्याचबरोबर शिंदे हे शिवसेना बळकट करण्यासाठी, त्याचबरोबर ती शिवसेनेला चांगले समर्थन मिळवण्यासाठी गेले काही महिने जुन्या शिवसैनिकांची घरवापसी करत आहेत. तसेच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत आपली बाजू अधिक बळकट करत आहेत. आता त्यांनी त्यापुढे एक पाऊल टाकत आंबेडकर हे नाव आपल्या पक्षासोबत जोडत दलित मतांची मोठ बांधायला सुरुवात केल्याचं दाखवून दिलंय. शिंदे गट आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमधील युतीचं विश्लेषण केल्यास एक महत्वाची राजकीय चाल मांडली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार अशी प्रतिमा लाभलेल्या आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करून शिंदे गटाने आंबेडकरी मतांमध्ये आपली घुसेखोरी वाढवण्याचा प्रयत्न निश्चित केला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये दलित आणि अनुसूचित जातीचे प्रभावी मतदारसंघ असून या मतदारांवरती प्रभाव टाकण्याचा हा निश्चितच प्रयत्न आहे. या युतीचे परिणाम काही प्रमाणात प्रत्यक्ष निवडणुकीत दिसू शकतात, विशेषतः जिथं दलित मतांची संख्या निर्णायक आहे. शिंदे गटाला हिंदुत्ववादी मतदारांबरोबरतीच सामाजिक प्रतिमा घडवण्याची संधी देखील मिळू शकते. यामुळे भाजप प्रणित युतीला सामाजिक दृष्टिकोनातून अधिक व्यापक आधार मिळू शकतो. तर दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांची संघटना तुलनेत मर्यादित प्रभाव असलेली असली तरीही आंबेडकर चळवळीतील एक संवेदनशील आणि भावनिक प्रतीक असल्यामुळे ही युती एक संदेश देते की सत्ताधारी युती दलित समाजालाही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही आता पारंपरिक शिवसैनिक मतापुरती मर्यादित न राहता इतर समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे स्वतः कष्टकरी वर्गातून आलेले नेते असून त्यामुळे त्यांच्या पक्षाची प्रतिमा केवळ मराठा आणि हिंदुत्ववादी न राहता सर्वसमावेशक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही युती या प्रयत्नाला पूरक ठरू शकते. या युतीचा तात्कालिक फायदा शिंदे गटाला दलित मतांमध्ये थोडी मर्जी मिळवण्याच्या स्वरूपात नक्कीच होऊ शकतो, तर आनंदराज आंबेडकर यांना राजकीय दृश्यमानता आणि त्याचबरोबर ती संसदीय राजकारणात अधिक स्थान मिळवण्याची संधी मिळते.
मात्र हा फायदा किती टक्के मतांमध्ये परावर्तित होतो हे युतीतील सुसंगती, एकत्रित कार्यक्रम आणि प्रचारावरती निश्चितच अवलंबून असेल. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाखाली असलेल्या आंबेडकरी मतांमध्ये या युतीला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल. एकूणच काय तर ही युती ही राजकीय दृष्ट्या प्रतिकात्मक, सामाजिक समावेशाचे संकेत देणारी आणि निवडणुकीपूर्वी व्यापक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करणारी आहे. परिणामकारकता मात्र निवडणूक मैदानात स्पष्ट होईलच. आम्हाला कोणाचंही वावडं नाही, आम्ही विविध समाज घटकांना सत्तेत भागीदार करून घेऊ शकतो, असाही संदेश एकनाथ शिंदे यांनी या युतीतून दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी केलेल्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग राजकीय अपडेट्ससाठी विश्लेषण वैभी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.